थांब 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 स्टार्ट. ओके. ओके. नगरसेवक जेबीर जेबी दादा हां ऐका हां आपलं घर आहे ना थोडंसं मनोरुग्ण आहे. मनोरुग्ण म्हणजे माझी बहीण, माझी आई, तर माझा भाऊ मनोरुग्ण आहे का मला माहिती नाही. तर माझा भाऊ मनोरुग्ण आहे का मला माहिती नाही, पण मी मनोरुग्ण आहे. आता जी आपली जी आहेत माझ्या माता भगिनी, माझ्या आई बहीण, देवारीचा असू किंवा मनोरुग्ण असू, त्यांचा मुलगा आणि तुमच्या शब्दाच्या पुढे जाणार दादा. कारण की तुम्ही आम्हाला आहे ना हे सहकार्य केलेलं आहे. कधी फोन लावला, दादा असं झाले. नगरसेवक तसं नाही, नगरसेवक असं आहे, दादा असा प्रॉब्लेम झाला. आपल्याकडे आश्रमाला या आहेत ना 5 किलो गहू घेऊन जावा दादा. दादा म्हणजे तुम्ही दादा किशोर घेऊन जावा. आईला सांगा की दिलेत, बहिणीला सांगा दिलेत, दादांचं नाव सांगा, दादा असा असा प्रॉब्लेम आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ नगरसेवक. म्हणजे तुमचं बोलणं म्हणजे आपण किती जरी झालो तरी घरातले माणसं. माझं एकच म्हणणं होतं दादा की आपण जर घरातली माणसं असताल, तुम्ही आमच्यासाठी लय सहकार्य केलं दादा. आता मी फोन केला 4 वेळा, तर मी गाडीवर होतो दादा, कामावून आत्ता आलो. कामावून आल्यामुळं मला 2 पैसे भेटले. त्यातनं माझी बहीण म्हणली की दादा पैसे तू रात्रभर होता 3 दिवस, आज का गेला नाही. म्हणून चाललो होता आई आता. माय काय म्हणली किती कमवले, म्हणलं 500 रुपये कमवले. तुला किती पाहिजे, म्हणलं मला 100 रुपये पाहिजे ताई. तुला कशा लागतील. आता माझा जी प्रॉब्लेम असेल मी त्याच्यामध्ये नाही सांगू शकत, कारण की माझं एक सजड दिवसभर जर माणूस काम करते तर तुम्हाला माहिती माझा काय प्रॉब्लेम आहे. तर ही माझ्या बहीण आणि आई करते ही मनोरुग्ण जी आहे. माझी आई बहीण आमच्या भीमनगरला माहिती आहे की बाबा आमचं घर मेंटल आहे आणि दादासाहेब ह्यांना सांभाळते. त्याच्यामुळं माझ्यातर्फे आणि माझ्या बहिणीतर्फे आणि माझ्या क्षीरसागर परिवारतर्फे ही छोटीशी भेट. जय भीम, जय महाराष्ट्र, जय लोक. मित्र जय हिंद, जय शिवाय, जय लोक. मित्र आमचे लोकप्रिय नगरसेवक सामान्य व्यक्ती आहे, अत्यंत सामान्य व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला नगरसेवक व्हायची लहानपणापासूनची इच्छा, म्हणजे मतदानाचा हक्क नसताना देखील नगरसेवक होण्याची त्यांची इच्छा होती. समाजामध्ये धडपड करण्याची इच्छा होती. परंतु अत्यंत सामान्य कुटुंब आहे. आमच्या कुटुंबाचा भार यांच्यावरती आहे आणि लागेल ते काम करून आपलं उपजीविका चालवत असतात. त्यात पुन्हा नगरसेवक होण्याची इच्छा म्हणून यांना मी समाजामध्ये यांच्या नावानं, यांचं नाव किशोर क्षीरसागर आहे, तरी देखील यांना सगळेजण नगरसेवकच म्हणतात, मी देखील नगरसेवकच म्हणतो. तर त्याच्याकडनं भेटलेल्या आजच्या बिगारी कामामधनं जे त्यांना 500 रुपये पगार भेटला, त्या 500 रुपये पगारामध्ये क्षीरसागर परिवाराच्या वतीने ते आपल्या आज वृद्धाश्रम अनाथ आश्रममधील बेवारस आजी आजोबांसाठी सकाळच्या नाश्त्यासाठी, दुपारच्या नाश्त्यासाठी त्यांनी हे बिस्किटचे पुढे पाठवलेले आहेत. आज वृद्धाश्रम अनाथ आश्रम क्षीरसागर कुटुंबाच्या आणि किशोर क्षीरसागरच्या त्यांचे आजवर सतत धन्यवाद आहे. आणि मित्रो मी तुम्हाला आव्हान करणार आहे, दानशूरांना आव्हान करणार आहे की सध्या मी भारत पोस्ट कंपनीसमोर जाधव वस्ती शेजारी आज वृद्धाश्रम अनाथ आश्रमला जे मी सांभाळतो बेवारस मनोरुग्ण त्यांना जागा मिळावीत, स्वतःचं राहतं घर मिळावं म्हणून महानगरपालिकेला गेल्या 8 वर्षापासून
मागणी करतोय, परंतु त्यांनी काय मला मागणीचं दिलेली नाही, साधं पत्र देखील दिलेलं नाही मला. परंतु आपण आज 4था दिवस आहे उपोषणाचा, तर आपण या जागेवरती बसलेलो आहोत, उपोषण करत आहोत की पुणे महानगरपालिकेनं या जागेवरती आम्हाला जागा द्यावीत म्हणून. या जागेवरती पोलीस प्रशासन, मुंढवा पोलीस ठाणे, स्मिताताई ओसवाल, जसवाल यांच्या आणि स्टाफ पोलीस प्रशासन यांनाचं खूप छान आम्हाला सहकार्य लाभत आहे. महानगरपालिकेचा अजून लाभलेला नाही, पण तो लाभ लवकर लाभेलच. त्यासाठी आम्ही सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांचं आवाहन करतो की आमची देखील पुनरुग्ण बेवारस अनाथांची देखील आपल्याबरोबर दिवाळी होऊ द्या. आपण आम्हाला सहकार्य करा, या जागेवरती दान द्या. धन्यवाद. जय भीम, जय शिवाजी, जय लहुजी.